नमस्कार. मी वयम मासिकातनं क्रांती. अलीकडेच जागतिक पर्यावरण दिन होऊन गेला. खरं तर आजकाल आपण बघतो की पर्यावरण दिन म्हटलं की एका दिवसात आपल्याला असं वाटतं की आपण सगळं पर्यावरण जणू वाचवण्यासाठी सज्ज झालो आहोत. पण खरंच असं असतं का? आणि दुसरी महत्वाची गोष्ट, पर्यावरण वाचवा 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 असं सतत आपल्याला ऐकू येत असतं. म्हणजे नक्की काय करायचं? असा प्रश्न पण असतो बऱ्याच जणांना. 2 झाडं लावली का? मी पर्यावरण वाचवतोय का? तर असं होत नसतं. पण मग नक्की काय हे पर्यावरण वाचवणं म्हणजे काय? आणि आपण पर्यावरणाशी मैत्री करून त्याच्याशी जुळवून घेऊन राहणं म्हणजे नक्की काय? हेच सांगण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत, ज्यांना महाराष्ट्र काय अख्ख्या जगभरात ते आज प्रसिद्ध झालेले आहेत, ते सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून. खरं तर कोकणी रान माणूस म्हटलं की सगळेजण तिथे थांबतात आणि ते काय सांगतायत, ते काय दाखवतायत आज वेगळं आपल्याला, याकडे सगळ्यांचे डोळे लागलेले असतात. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल तर आजचे आपले जे पाहुणे आहेत, जे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पर्यावरणाच्या संदर्भात, त्यांचे अनुभव आपल्याशी शेअर करणार आहेत, तर ते आहेत कोकणी रानमाणूस अर्थात प्रसाद गावडे. नमस्कार. नमस्कार. तुमचे खूप व्हिडिओज पाहिले आहेत, सगळ्यांना आवडत आहेत सगळं, पण मुळात प्रसाद गावडे कोकणी रानमाणूस म्हणून प्रसिद्ध आहे. पण एकंदरीत तुमचं बालपण आम्हाला आधी जाणून घ्यायला आवडेल, कारण तुम्ही कोकणातले आहात का? ते बालपण तुमचं कसं होतं आणि त्याचा कुठेतरी प्रभाव आजच्या तुमच्या या जगण्यावरती होतोय का? तर त्याबद्दल सांगा ना आम्हाला. अगदीच. कोकण म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जे उभं राहतं, एक कौलारू घरं, नदी, समुद्र आणि त्या सगळ्या निसर्गामध्ये राहणारी माणसं. तर हे सगळं बालपणीच अनुभवलेलं जगणं होतं आमच्यासाठी. आणि ह्या जगण्यातूनच एक जे आपण जीवन म्हणतो, जे प्रत्येकाला लाईफमध्ये काय हवंय, आनंद किंवा जो हॅपीनेससाठी जे आपण आज धावत असतो, ते खरं तर आम्ही लहानपणीच अनुभवलेलं आहे. ज्या बालपणामध्ये आपण जे निसर्गाशी एक जी कनेक्टिव्हिटी होती ती अनुभवल्यामुळे नेहमी जेव्हा मी कोकणाविषयी बोलतो त्यावेळेस मला माझं बालपणच आठवत असतं. मी जे कोकण वाचवण्याविषयी बोलतो ते माझं बालपण आणि माझ्यासारख्या अनेक कोकणातल्या मुलांचं बालपण कसं वाचवता येईल या पुढच्या पिढ्यांचं, ह्या दृष्टीने बोलत असतो. तर हे असं बालपण माझं गेलं. दोडामार्ग म्हणून एक तालुका आहे, तर तिथे म्हणजे अगदी कर्नाटक, गोवा, महाराष्ट्राची ती सीमा आहे आणि तिथे एक मांगेली नावाचं एक छोटंसं गाव होतं. तिथे माझं बालपण गेलं. आणि त्यानंतर मग माझ्या पुढची शाळा सावंतवाडी, माझं आत्ताचं गाव सांगेली. तर या सगळ्या भागामध्ये मी वाढलो. तर मुळात मी 12वी पर्यंत कोकण सोडून कुठे बाहेर गेलोच नव्हतो. त्यामुळे माझ्यासाठी माझ्या लाईफ मधले सगळ्यात बेस्ट मुवमेंट जर कुठले विचाराल तर ते म्हणजे माझ्या बालपणीचे कोकणातले दिवस. बरं, मग 12वी पर्यंतचं शिक्षण कोकणात झालं. आता 12वी नंतर पुढे काय? हा सगळ्यांच्या घरात ठाकलेला प्रश्न असतो. काय करणार बाबा तू 12वी नंतर? मग तुम्ही इंजिनियर केलं असं आम्हाला कळलं. कसं, म्हणजे का तुम्हाला इंजिनियर बनावं असं कधी वाटलं? आणि त्यानंतर इंजिनियर झाल्यानंतर तुम्ही नोकरी केली का? आणि मग तुम्ही पुन्हा एकदा गावी परतण्याचा निर्णय घेतला का? कसा होता तो पिरियड तुमचा? खरं तर गावात वाढलो म्हणजे तसं निसर्गातच वाढलो. गावची शाळा सुद्धा ही तशी निसर्गाच्या सानिध्यातलीच शाळा, म्हणजे कौलारू शाळा. म्हणजे अगदी आत्ताचा जो पावसाचा सीझन असायचा तेव्हा तर अर्धा वेळ शाळा बंदच असायची, कारण एवढा काळोख आतमध्ये असायचा आणि त्यात लाईटी नसायच्या. त्यामुळे दिवसा काही आमचे शिक्षक आम्हाला तसं टेक्निकली शिकवायचे नाही, पण खूप गाणी म्हणायचो पावसाची. आणि त्यावेळेचे शिक्षक असे त्या पावसाच्या रिदमवरतीच आमचं सगळं संगीत चालायचं शाळेतलं. तर हे जगणं मी माझ्या शाळेच्या प्रवासामध्ये अनुभवलं. त्याच्यामुळे इंजिनिअरिंग जर तुम्ही विचाराल का गेलो, तर तो काही असा लहानपणापासूनचा माझा छंद किंवा आवड नव्हती. पण गावात राहून प्रत्येक शाळेतल्या मुलाला हेच सांगितलं जातं, त्याच्या मनावर हेच बिंबवलं जातं की तुला गावात नाही राहायचंय. कारण गावात आजूबाजूला जो निसर्ग दिसतोय, आजूबाजूला जे काही दिसतंय हे जगणं नाहीये. तर ह्या पलीकडे काहीतरी दुनिया आहे आणि त्या दुनियेतला तुला राजा बनायचंय. तर मग त्याच्यासाठी ही शिक्षण व्यवस्था त्या पद्धतीने काम करते आणि मी त्याचा, मला असं वाटतं आय एम व्हिक्टिम ऑफ दॅट एज्युकेशन सिस्टीम, की त्याच्यातून आपण शिकत जातो. आणि मग स्पर्धा, 9वी 10वीत स्पर्धा, मी 10वीत टॉपर होतो. माझ्या शाळेच्या मानदंडाच्या याच्यामध्ये माझं नाव आहे, फक्त 10वीत पहिलं आलेल्याच नाव असतं ते. तर तिथे मी रेसमध्ये पहिली अनुभवली, ती रेस अनुभवली. त्याच्यानंतर मग शाळेत
10वी पर्यंत मराठी शाळेतला मुलगा सायन्सकडे जातो आणि त्याच्यानंतर डिफिकल्टीज चालू होत्यात की मॅथ्स आणि सायन्स, गणित इंग्लिशमधून शिकायचं असतं. पण मला माझ्या 10वी पर्यंतचा अभ्यास इतका पक्का होता की मी 10वीतही मॅथ्समध्ये आउट ऑफ घेतले आणि 12वीतही मी मॅथ्समध्ये सायन्सकडे आउट ऑफ घेतले. आणि ते माझ्या मराठी शाळेला क्रेडिट जातं की तिथे माझा पाया बीजगणित भूमितीचा चांगला बनला होता. आणि मी सायन्स म्हणजे अगदी इंजिनिअरिंग पर्यंत माझं मॅथ्स हे चांगलं राहिलं, कारण इंजिनिअरिंग म्हणजे मॅथ्स आणि सायन्स, फिजिक्स हे 2 गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि तिथे मॅथ्स लागतं. तर हा जो एक शिक्षणाचा पाया जो आहे तो शाळेत मजबूत झाला. शिक्षणामुळे इतर गोष्टी वाचण्याची मला म्हणजे आवड निर्माण झाली, माझ्याकडे कौशल्य निर्माण झाली बोलण्याची. शाळेत असताना म्हणजे मी इंजिनिअरिंगला गेलो तर इंजिनिअरिंगमध्ये माझे वेगळे गुण म्हणजे काय, सगळेच शिकत होते. पण मला कोकणात राहून की नाही, मी जी कोकणामध्ये जी दशावतारासारख्या ज्या कला आहे ह्या खरं तर मला वाटतं की आमच्या अपब्रिंगिंगमध्ये याचा खूप मोठा फायदा ठरतो. कारण प्रत्येक मुलगा दशावतारी नाटक झाल्याच्या दुसऱ्या दिवशी ह्याच्या चुडताच्या नारळाच्या ह्याच्या तलवारी करतो आणि एकमेकांमध्ये डायलॉग घेऊन ते तसाच ऍक्ट करायचा प्रयत्न करतात. आणि आमचं तुम्ही म्हणाल तर हे जे वक्तृत्व कौशल्य कुठून आलं तर हे दशावतारी नाटकं आणि ते सगळं बघून आलेलं आहे. आणि त्यातून आम्ही म्हणजे शाळांमध्ये पण मी वेगवेगळ्या एकांकिका किंवा याच्यामध्ये जो भाग घेतला वक्तृत्व स्पर्धांमध्ये, त्यामुळे मला असं वाटतं की इंजिनिअरिंग कडची फक्त आवड नाही तर बालपणापासून असलेली निसर्गातली आवड, गावाने दिलेलं हे सगळे गुण आणि ते घेऊन आपण शहरांकडे आलो तर, आणि मग इथल्या शहरी जीवनाशी अडॉप्ट होण्याचा प्रयत्न केला. पण मग जेव्हा तुमचं हे ठरलं की आता मी नोकरी केली इंजिनिअरिंग झाल्यानंतर आणि आता मला परत गावी यायचंय, तर हा जो तुम्ही निर्णय घेतला तो कसा, म्हणजे कसं काय वाटलं तुम्हाला की आता मी एवढे इंजिनियर आहेत आजकाल, इंजिनिअरिंग फील्ड आणि एकंदरीत म्हटलं तर त्याच्याकडे एक बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे की तो इंजिनियर आहे. आणि गावात तर तुम्हाला माहितीच आहे की असं इंजिनियर, डॉक्टर ह्यांना जरा वेगळा मान सन्मान जास्त असतो. पण मग गावी परतताना असं तुम्हाला वाटलं नाही का की मी एवढं चांगली अपॉर्च्युनिटी सोडून परत ह्या सगळ्या म्हणजे जे लाईट नसणं किंवा अन्य काही सुखसोयी नसणं ह्या गावी आजही आहेत, तर कसं वाटलं, म्हणजे त्यावेळी काय तुमच्या मनात होतं की आता मी जॉब सोडून परत गावी जातोय? ग्रास इज ऑलवेज ग्रीनर ॲट द अदर साइड असं आपण म्हणतो की आपल्याला नेहमी वाटत असतं की त्या पलीकडे काहीतरी सुंदर आहे. गावात राहून आम्हाला वाटायचे की शहरं फार सुंदर आहेत, पण ज्यावेळेस इंजिनिअरिंगच्या प्रवासात मी शहरांकडे माझा प्रवास झाला आणि शहरं बघितली, आणि शहरं अशा काळात बघितली जेव्हा शहर नव्हती तर ती बकाल होण्याच्या मार्गावरती होती. तर ते हे सगळं बघत असताना विचार आला की हे जगणं असतं का, म्हणजे संघर्ष म्हणजे काय असतो. आपल्याला मोठमोठे कोर्स शिकवले जातात की संघर्षाशिवाय यश नाही, प्रगतीची पहिली पायरी, हे सगळं जे काय आपण बघत असतो, हा संघर्ष म्हणजे नक्की काय असतो. तर तो संघर्ष मातीतला संघर्ष असू शकत नाही का, म्हणजे नेहमीच आपण यशाला आर्थिक स्वरूपाच्याच यशातून बघणार आहोत का, की मी माझ्या शेतीतून उत्तम माझ्या आरोग्यासाठी हवं असलेलं धान्य पिकवणं म्हणजे यश नाही का, किंवा मी माझं चांगलं उत्तम मातीचं घर 1ही रुपया हार्डवेअरवाल्याला न देता बांधू शकतो निसर्गातल्या गोष्टीतून, घरटं जसे पक्षी बांधतात, तर ते यश नाही का. तर ह्या गोष्टी मला समजत गेल्या. पण ह्या बरोबर मी एक दुसरी गोष्ट शिकलो, ते म्हणजे खरं स्वातंत्र्य. आपण म्हणतो हा देश स्वतंत्र झाला, पण आपण तरीही आपण आपल्या जगण्यामध्ये अनेक कंपन्यांचे गुलाम बनून जगत आहोत आणि आपल्यावरती नेहमी पैसे कमावण्याचं बंधन निर्माण केलं जातं आणि त्यातच ती एक विकतची लाईफस्टाईल जगणं हे आपल्या समोरचं एक बंधन असल्यामुळे आपण कधीही स्वतंत्र नसतो. विकेंडला सुद्धा लोक स्वतंत्र म्हणून जिकडे फिरायला जातात तिथे ते खरं तर दुसऱ्या एका रिसॉर्टला राहतात, तिथेही पैसे देत असतात आणि त्यांना वाटतं ते स्वतंत्र निसर्गात राहत असतात. तर तसं नाही, ते 2 दिवसाचे पैसे मोडण्यासाठी ते त्यांना नको असलेलं नावडतं काम इतर 8 दिवस करत असतात. तर हे जे सगळं मी बघितलं तेव्हा लक्षात आलं की खरं स्वातंत्र्य जर कुठे असेल तर ते म्हणजे खरं स्वातंत्र्य हे तुम्ही गावामध्ये जर तुमच्या गरजा तुम्ही निसर्गातनं भागवत असाल आणि तुम्ही निसर्गासोबत जे जगणं जगत असाल तर ते खरं स्वातंत्र्य हे कुठेतरी रिअलाइज झालं. आणि मग प्रगतीच्या, विकासाच्या ज्या सो कॉल्ड संकल्पना आहेत त्याच्या पलीकडे विचार करण्याची एक कुवत निर्माण झाली. सो मला असं वाटतं. पण ह्याच्याबरोबर दुसरं जे तुम्ही म्हणालात की याचं आर्थिक गणित काय असेल याची एक भीती असते मनामध्ये. पण काय झालं की नेहमीच मी ह्याही रेसमध्ये मी पुढे होतो. ही जी आपल्याला नोकरीसाठी जी रेस लागलेली आहे,
जिथे आपण चांगले मार्क्स घेऊन आपल्याकडे चांगली सर्टिफिकेट्स असतात आणि ती घेऊन आपण कुठेही जाऊन कुठेही इंटरव्ह्यू देऊन आपण एक चांगली नोकरी मिळवू शकतो. इतका स्ट्रॉंग कॉन्फिडन्स आला असल्यामुळे भलेही भविष्यामध्ये जर काही क्रायसिस आले तर आपण याही दिशेला येऊ शकतो हे माहिती होतं. पण आता माझी दिशा ही असेल जी गावाकडची आहे. भविष्यात अगदीच नाही जमलं तर मग शहरं स्वीकारायला लागतील, ती अपरिहार्यता म्हणून. पण अपरिहार्यता म्हणून मला गाव स्वीकारायचं नाहीये, तर अपरिहार्यता म्हणून मला शहरं स्वीकारायची. तर कदाचित येणाऱ्या काळात गावही शहरं बनतील, पण जितकी सध्या गावं आहेत ती गावात म्हणून जगून बघूयात, या दृष्टीने मी गावाकडचा प्रवास निवडला. पण कसं होतं की गावी जायचं, तिथे आपलं सगळं परत उभारायचं एक आपण, आणि तुमचा जो आपण आता कंटेंट बघतोय तो तुम्ही मार्केटिंग साठी करत नाहीये, तर तो एक जतन, संवर्धन आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी करताय. हे सगळं करत असताना एक असे प्रश्न होते का तुमच्याही मनात असुरक्षिततेचे, की हे जे मी करतो आहे किंवा मी अन्न पिकवतोय, मी तुम्ही जसं म्हटलं की आपण कष्ट करतोय आणि ते खाण्यात सुद्धा एक यश आहे, तर मग या सगळ्या तुमच्या प्रवाहात तुमच्या कुटुंबियांची साथणी कशी होती तुम्हाला? कारण मुळात आपले घरचे आणि समाजातलेच लोक आपल्याला जास्त प्रवृत्त करत असतात की तू पुढे जा म्हणून. अगदीच कुटुंबाची साथ होतीच. कारण काय असतं की आपल्यावरती आपल्या मागच्या पिढीने एक उपकार करून ठेवलेले आहेत की आज आम्ही किती शाश्वततेच्या गप्पा मारल्या तरी घरातल्यांनी इतका आपल्यासाठी पैसा कमवून ठेवलेला असतो की आपण काहीतरी जगण्याचे वेगळे प्रयोग करू शकतो. ते त्यांना शक्य नव्हते, पण ते मला शक्य होते. घरातल्यांनी एक चांगलं मला घर दिलं होतं, आजूबाजूला चांगली एक जमीन होती थोडीफार. तर त्याच्यामुळे म्हटलं आपण जर मागच्या पिढीने आपल्याला एवढा जर प्लॅटफॉर्म दिला आहे तर इथून आपल्याला काही मोठं अजून काही घर बांधायचं नाहीये किंवा काही गाड्या घ्यायच्या नाहीयेत, किंवा माझ्या घरातले अगदी कोकणातले साधे असल्यामुळे आणि ही काही विकासाची झळ त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नसल्यामुळे ह्या गावातली माझी जी साधी राहणीमान आहे ती जगणारी माझी फॅमिली आहे. त्याच्यामुळे त्यांच्या अशा काही मोठ्या अँबिशन्स नव्हत्या आणि त्याच्या खाली मी त्यांच्या त्या अँबिशन्स खाली मला दबण्याची गरज भासली नाही की माझ्यावरती काही तू असं एवढंच कमावलं पाहिजे तेवढंच कमावायला पाहिजे. माझी आई ही अत्यंत साधी एक गावातली स्त्री आहे, ती फार कमी शिकलेली आहे. पण ज्यावेळेस मी आता एवढं सगळं जग फिरून आल्याच्या नंतर मी माझ्या आईला जेव्हा मी बघतो तेव्हा मला ती रोल मॉडेल वाटते ह्या सस्टेनेबल लिव्हिंगची. कारण काय की ती अजूनही आजही ती सकाळी उठल्याच्या नंतर सकाळी 6 वाजता जाऊन खालच्या नदीमध्येच जाऊन वाहत्या नदीमध्येच जाऊन धुणी करून येते, कपडे धुवून येते. तर ती कुठेही म्हणजे हे जे आपण कार्बन फुटप्रिंट म्हणतो की आपण ते ग्राउंड वॉटर घेत नाही आहोत किंवा ना आपण बटन मारून इलेक्ट्रिसिटी वाया घालवतो, आपण त्या वाहत्या नदीतच म्हणजे एवढे गावाकडे तर सगळ्या सोयी सुविधा आलेल्या आहेत. पण तरी सुद्धा ते जगणं स्वीकारणं किंवा त्या गोष्टी किंवा काटकसरी वृत्ती माझ्या आईची, ह्या काटकसरी वृत्तीवाली माणसं खरं तर पर्यावरण पूरकच जगणं जगत असतात. तर ते कुठेतरी मला आता त्याच्यात दिसायला लागल्यामुळे मला आता ती कम्युनिटी माझी वाटायला लागली. नाही तर पूर्वी आपल्याला शिकलेल्या लोकांना आपले आई वडील जे असतात ते कमी शिकलेले असतात, त्यावेळेस ते आपल्याला अशिक्षित अडाणी वाटतात, त्यांचे विचार आपल्याला पटत नाही. तर मला असं वाटतं की जेव्हा आपल्याला हे शिकण्यानंतर सुद्धा एक जे शहाणपण येतं ना, ते शहाणपणातून नंतर लक्षात येतं की आई वडील हे खऱ्या अर्थानं पर्यावरण पूरकच आहेत किंवा ते छान आयुष्य आपल्याला देत असतात. आता कोकणी रान माणूस सगळ्यांना माहिती आहे, नाव जरा वेगळं पण आहे आणि जनरली असं की रान माणूस म्हणजे रानात राहतोय, वाढतोय, आणि तुमचं तसं व्हिडिओज मध्ये सुद्धा अगदी तुम्ही रानातले छान वेगवेगळ्या गोष्टी दाखवता येईल लोकांना. कसं सुचलं हे तुम्हाला नाव आणि कसा प्रवास सुरू झाला मग त्याचा? मी ज्यावेळेस सुरुवातीला पर्यटन मी चालू केलेलं गावी गेल्याच्या नंतर, आणि माझ्या पर्यटनाचं मॉडेल हेच होतं की लोकांनी येऊन स्थानिक माणसांसोबत फिरायचं. कारण मी गोव्याच्या फार जवळ राहतो आणि गोव्यामधली लोक गोव्यात जातात पण लोक गोवा बघत नाहीत, लोक रिसॉर्ट, बार अँड रेस्टॉरंट बघतात. पण खरं गोवा तर आम्ही जगतो. म्हणजे जे लोक गोवेभूमी आणि गोमंतक म्हणतात ती जी नदी आहे म्हादई नदी, ती आमच्याच दोडा मार्ग आणि या सगळ्या भागातून जाते. तिच्या खोऱ्यातली संस्कृती हीच म्हणजे गोव्याची खरी संस्कृती. मग ते जे जगणं होतं ते मला असं वाटलं की या लोकांनी हे जगणं जगायला पाहिजे. आणि मग या दृष्टीने जर आपला भाग प्रमोट करायचा असेल तर त्याला आपल्याला आपली आयडेंटिटी द्यायला पाहिजे. आणि आपली आयडेंटिटी म्हणजे काय, तर ज्या लोकांनी हा निसर्ग आणि संस्कृती निर्माण केली ती म्हणजे आपली गावातली रान माणसं. म्हणजे आपण आज म्हणतो की कोकणात जाऊन आपण काय बघतो, तर कोकणात जाऊन आपण आता हॉर्नबिल बघतो, कोणी बर्ड फोटोग्राफर असेल तर, कोणी म्हणतो की सुंदर मासे खायला गेलो,
तर कोणी म्हणतं की कोकणामध्ये जाऊन नारळाची झाडं बघितली, कोण म्हणतं मी कोकणामध्ये जाऊन मातीची कौलारू घरं बघितली. पण हे सगळं निर्माण कोणी केलं? ही मातीची घरं निर्माण कोणी केली? हे मासे जे तुम्ही पकडताय ते रापण कोण लावतोय? तर आपण विसरतो की माणूस आहे तिथे. आणि आपण नेहमी म्हणतो की माणसाने वाट लावली पृथ्वीची, माणसाने वाट लावली. सगळ्या माणसांनी पृथ्वीची वाट नाही लावली. काही माणसांनी निसर्गात एक कोकण नावाचं एक सुंदर काहीतरी घडवलं सुद्धा. तर मला असं वाटतं की कोकण हे फक्त निसर्गाने घडवलेलं नाहीये, तर ते माणसाने निसर्गाच्या सानिध्यात घडवलेलं एक जीवनाचं विद्यापीठ आहे. आणि ते माणसांना आपण का नेहमी हे करतो? आपण त्या माणसांना सुद्धा तिथे आयडेंटिटी देण्याची गरज आहे. तर ती मला वाटतं या नावातून मी देण्याचा प्रयत्न केला. खरंच छान. बरं, आता जनरली पर्यावरण वाचवा वगैरे जसं मी सुरुवातीला म्हटलं तसं बरेचदा आपण ऐकतो आणि तुम्ही पण आता शिक्षणाची जोड तुमच्या पण ह्या कार्याला आहे. तुम्हाला वाटतं का की पर्यावरण वाचवण्यामध्ये शिक्षणाचा खरोखर उपयोग होतो? शिक्षणाचा उपयोग होतो. म्हणजे आत्ताच्या घडीला शिक्षणामुळे जे आपल्याला एक जगाशी जोडता येतं किंवा आज जे काही आपण टेक्नो सॅव्ही झालेलो आहोत त्या माध्यमातून आपले आवाज लोकांपर्यंत पोहोचवता येतात, आपलं काम पोहोचवता येतं, हा शिक्षणाचा भाग झाला. पण शाळेमध्ये जो पर्यावरण विषय शिकवला जातो त्याचा काही पर्यावरणाच्या जगण्याच्या पर्यावरणाशी काही संबंध नाही असं मात्र वाटतं. कारण ज्यावेळेस आम्ही 10वी पर्यंत पर्यावरण शिकलो तेव्हा असं कधी वाटलं नाही की हे काही नदी बिदी वाचवायची असते वगैरे. तेव्हा असं छान छान नदीबद्दल छान लिहिलं आहे, तिथे खंड्या पक्षी नदीच्या बाजूला असतो आणि ते मँग्रोव्ज असतात आणि असं छान. पण आपल्याला जेव्हा आपण पर्यावरण जेव्हा जगण्यातून समजून घेतो की त्या मँग्रोव्ज मध्ये फक्त किंगफिशर नाही आहे, तर त्या मँग्रोव्ज मध्ये एक माणूस होडी घेऊन जातो आणि मासे पकडतो आणि उद्या जर मँग्रोव्ज जर नष्ट झाले तर माशांची ब्रीडिंग सेंटर्स नष्ट होतील आणि कोकणातल्या माणसांना मासे खायला मिळणार नाहीत. हे जगण्यातलं पर्यावरण आहे. आणि हे कुठेतरी मला वाटतं हे ग्रामीण भागातून शिकायला मिळतं, हे जगण्यातून शिकायला मिळतं. म्हणजे एखादी नदी जर पोल्युटेड झाली तर त्याच्यामुळे ती नदी सुंदर दिसणार नाही हे आपल्याला शिकवलं जातं की हे नदी सुंदर दिसणार नाही, ती कशी घाण दिसते बघा नदी. पण या पलीकडे जाऊन ती नदी जर खराब झाली तर त्या नदीतले मासे खाता येणार नाही, त्या नदीवर केली जाणारी शेती प्रदूषित होईल, त्या नदीमुळे अख्खं गाव संकटात येईल. तर ही जी नदीची जी इकोसिस्टीम आहे ती माणसाच्या जगण्याच्या सिस्टीमशी कशी देवाणघेवाण आहे हे कुठेतरी पर्यावरणाच्या बाबतीत जो लॅक ऑफ नॉलेज आपल्याला असतं ते गावातून आपल्याला मिळवायला लागतं असं मला वाटतं. आता जीवनशाळा ही सुद्धा तुमची एक कन्सेप्ट आहे, तर त्याबद्दलही आम्हाला ऐकायला आवडेल. म्हणजे जसं आपण म्हणतो की पाठशाळा, अमुक शाळा, वेगवेगळी नावं येतात, मुक्त शाळा, बिन भिंतींची शाळा, अशी वेगवेगळ्या शाळा आहेत, तशी तुमची एक जीवनशाळा आहे. तर त्याबद्दलही सांगा ना आम्हाला. खरं तर ती माझी जीवनशाळा म्हणण्यापेक्षा कोकणालाच मी एक वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतो यातून की कोकण ही एक जीवनशाळा आहे. आजकाल काय झालंय की कोकण म्हणजे लोकांना पर्यटन झालेलं आहे आणि आम्हीही या पर्यटनासाठी बऱ्यापैकी सुरुवातीपासून प्रयत्न केले की कोकणात विकास व्हावा. पण कोकणाकडे आता फक्त मजा मारण्याचं ठिकाण म्हणून बघण्याचे दिवस राहिलेले नाहीत. कारण किती दिवस आपण जाऊन बीचेस वरती मजा मारणार आहोत आणि कोकणामध्ये जाऊन वेगवेगळे बांगडे आणि मासे खाणार आहोत. हे शिल्लकही राहायला पाहिजे, हे जपलंही गेलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला आपली ही जीवनशैली जी आहे ती कोकणातली वाचवायला पाहिजे. कारण जे कोकण आपल्याला सुंदर दिसतंय ते शहरांपेक्षा वेगळं का दिसतं? कारण शहरांमध्ये एक वेगळी जीवनशैली आहे आणि गावामध्ये एक वेगळी जीवनशैली आहे. ही जीवनशैली जर वेगळी नाही राहिली म्हणजे ज्या अर्थी आपण कोकणामध्ये येऊन जर सगळ्यांनी जर बिल्डिंग उभ्या केल्या तर कोकणात आणि मुंबईत फारसा फरक दिसणार नाही, कारण मुंबई हा एक कोकणाचाच भाग होता. त्याच्यामुळे कोकणाचं वेगळेपण जे आहे ते जपण्यासाठी आपल्याला त्याच्यातल्या जीवनाचं गणित किंवा त्या जीवनाचा अभ्यास लक्षात घ्यायला लागेल. आणि म्हणून जी माणसं आज कोकणाकडे परत येतात आहेत, आपल्या गावाकडे येऊन शेती मातीत काम करू इच्छित आहेत, अशा लोकांनी तिथे येऊन कम्युनिटी म्हणून तिथे काम करावं याच्यासाठी एक जीवनशाळा उभी करतोय. इथे राहायचे आम्ही लोकांकडून पैसे घेणार नाही आहोत, पण इथे येऊन तुम्ही व्हॉलेंटिअरिंग करायचंय आणि तुम्ही त्या ठिकाणी मातीशी जोडून घ्यायचंय, कामं करायची आहेत आणि त्यातून बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतील. आणि ह्यातून एक महत्वाची गोष्ट म्हणजे कष्टातला आणि साधेपणातला आनंद जोपर्यंत आपल्याला घेता येणार नाही तोपर्यंत आपल्याला गाव हे नेहमीच दुर्लक्षित किंवा गरीब वाटत राहणार. कारण आपण त्यातला आनंद, मूळ आनंद, कारण आज आपल्याला आनंद घेण्याची सुद्धा डेफिनेशन जी आहे आपल्याला ती मार्केटिंग ओरिएंटेड केलेली आहे. म्हणजे मी उत्तम सिनेमा बघणं, शाहरुख खानचा म्हणजे आनंद वाटणं, पण मला असं वाटतं की भात शेतीत काम करत असताना तिकडे कोणीतरी पावसा पक्षी ओरडतोय, वरून सूर्य आणि
ऊन पावसाचा खेळ चालू आहे हम्म. आणि खाली मी नांगर धरलाय आणि माझ्या बैलांच्या त्या गळ्यातली घुंगरांचा आवाज येतोय. हे एक आनंद आहे आणि तो जो आनंद आहे तो गावात जर तुम्ही घ्यायला शिकलात तर हे कष्ट न वाटता तो एक प्रकारचं जगणं वाटेल. खरंय अगदी. आता तुमच्याच रील्स मधलं मी एक तुम्हाला वाक्य मला जे आठवलं ते सांगते, की तुम्ही असं एकदा म्हटलंय की शहरांमधली जी माणसं आहेत ती हॅपीनेस शोधण्यासाठी एकतर कोकणात येतात किंवा निसर्गाच्या सान्निध्यात येतात. तुम्ही तर निसर्गाशी अगदी तुमची नाळ जोडलेलीच आहे घट्ट. काय दिलं हो तुम्हाला निसर्गाने? निसर्गानं मला खरं तर कोकणाच्या निसर्गानं मला एक असं जगणं दिलं ज्या जगण्यामुळे मी आज लोकांपर्यंत पोहोचू शकलो. दुसरी महत्वाची गोष्ट की गावात राहून मी स्वातंत्र्य कमावलं. आज माझ्याकडे खूप वेळ आहे आणि तो वेळ मी आज गावाच्या वेगवेगळे उपक्रम घेण्यासाठी वापरतोय म्हणा. त्यानंतर गावाने मला उत्तम आरोग्य दिलं. कारण आज जे मी गावामध्ये जे जगणं जगतोय त्याची कॉस्ट मी पैशामध्ये सांगू शकत नाही. कारण ज्या क्वालिटीचं पाणी आम्ही पितोय सध्या कोकणामध्ये तसं पाणी जगभरात कुठे असण्याची शक्यता नाही. कारण पहिला मान्सून अडवण्याचं काम हे सह्याद्री करतात. साऊथ वेस्ट मान्सून हे सह्याद्रीत येतं आणि त्या सह्याद्रीच्या झऱ्यांचं पाणी हे आमच्या विहिरींना मिळतं. त्यानंतर आज बेस्ट क्वालिटी एअर आहे, फूड चांगल्या क्वालिटीचं आहे, गावठी अन्न आम्ही खातो. असं जे ऑथेंटिक किंवा ऑर्गॅनिक काही फूड म्हणतात ते तसं अन्न आज आम्ही खातो आहोत. त्याबरोबरच गावाने मला एक समाज दिला, जो समाज मला सोशल मीडियावरचा सोशल समाज नाही येतो. म्हणजे इथे मला समाजासोबत कनेक्ट होऊन सामाजिक बांधिलकी जपून गावाचं जगणं जगता येतं. म्हणजे आज असं असतं की आपल्याला वाटतं सोशल मीडियावर माझे 100 मित्र आहेत किंवा सोशल मीडियावर माझे 1 मिलियन फॉलोअर आहेत म्हणजे मी कोणीतरी मोठा. पण गावामध्ये तुमचे जर 4 शेजारी असतील जे तुमच्या सारखे स्किल असणारे असतील तर तुम्ही जगू शकता. पण सोशल मीडियावर जे फॉलोअर तुम्हाला काही जगण्यासाठी काही मदत करणार नाहीत. तर मला असं वाटतं की हे जे गाव म्हणजे समाज आहे, गाव म्हणजे आरोग्य आहे, स्वातंत्र्य आहे आणि ज्या गोष्टी पैशात मोजू शकत नाहीत त्या गोष्टी गावाकडे आहेत. कदाचित गावात पैसा नाही म्हणून या गोष्टी तशा आहेत असाही अर्थ असू शकतो. खरंय. पण आता तुम्ही वेगवेगळं पर्यावरण रिलेटेड म्हणजे जंगलात जाता, तिकडचं माहिती करून देता अनेक गोष्टींची. तुमचा याच्यासाठी आधी अभ्यास असतो का? म्हणजे कारण प्रत्येक गोष्ट त्याचे बारकाईने तुम्ही मांडलेले मुद्दे आणि त्याची तुम्हाला माहिती आहे हे बघणाऱ्याला कळतंय. तर कसं असतो म्हणजे हा तुमचा एखादा हे आता तुम्ही समर वेकेशन म्हटलं तर तुम्ही कोकम आणि त्याबद्दलची सगळी माहिती दिली. मग असं तुमचं डोक्यामध्ये तेही साईड बाय साईड सुरू असतं का? हो आणि प्रत्येक वेळी काही ना काही नवीन शिकायला मिळतं गावामध्ये. हे फार महत्वाचं आहे. गावात जुनी जी माणसं आहेत, म्हातारी माणसं आहेत, वेगवेगळ्या कम्युनिटीज आहेत गावांमध्ये. जसं आपल्याकडे धनगर कम्युनिटी आहे, ठाकर आदिवासी कम्युनिटी आहे, कुणबी कम्युनिटी आहे. अगदीच आपल्याकडे सारस्वत ब्राह्मणांची कम्युनिटी आहे आणि कोकणस्थ ब्राह्मण सुद्धा आहेत. प्रत्येकाचं जगणं आणि त्यांची जीवनशैलीमध्ये थोडाफार फरक आहे आणि ह्या प्रत्येकाकडे त्यांच्या संस्कृतीचं त्यांच्या समाजाचं एक वेगळं नॉलेज आहे. आणि ह्या प्रत्येकाबरोबर आज माझं बोलणं असल्यामुळे यातून बऱ्याचशा गोष्टी दिसतात, समोर येतात आणि प्रत्येक गावाचं एक युनिक कल्चर आहे. तर ते कुठेतरी हे सतत मांडण्याचा प्रयत्न असतो. जसं कोकम एक फळ आहे तसंच कोकणामध्ये कढी जी बनवली जाते ती कोकमाशिवाय सुद्धा आणखी 5-6 वेगळ्या बिंबल आहे त्याच्यामध्ये. वटांबे म्हणून एक वेगळं फळ आहे जे की त्याला मंकी ब्रेड फ्रूट म्हणतात. त्याच्यानंतर चिंच आहे, आंब्याची कैरी आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी घालून बनवतात. त्याच्यामुळे हा अभ्यास कुठून येतो तर हे सगळं म्हणजे गावातल्या ग्रामीण स्त्रीपासून गावातल्या म्हाताऱ्या माणसांपासून ते गावातल्या गुराख्या धनगरापर्यंत या सगळ्यांकडे असलेला हा ज्ञानाचा खजिना आहे आणि तो त्यांच्या संवादातनं त्यांच्याशी बोलण्यातून आपल्याला कळलेला आहे. आणि त्याला फक्त अधिक सायंटिफिकली मांडणं आणि जागतिक संदर्भाशी त्याला कसं जोडायचं हा मला वाटतं माझ्या शिक्षणाने आणि माझ्या ओव्हरऑल आजपर्यंतच्या अभ्यासातून मला कळलेली गोष्ट आहे. बरोबर. आता तुमचं रील्स वगैरे आहे तर त्याबद्दलच आपण बोलतोय. तुम्हाला हे अनुभवातून कळलंय. पण तुमचं स्क्रिप्ट असतं ना ते आजच्या एकंदरीतचं जे आपण सगळं सोशल मीडिया वगैरे बघतो त्याच्यावरती खूपच उत्कृष्ट आहे. म्हणजे बोलण्याचा एक लहेजा आहे, आवाजातले चढ उतार आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे माहितीपूर्ण आहे. कोण लिहितं हे तुमचं स्क्रिप्ट आणि तुमच्याकडे अशी टीम आहे का? असं बऱ्याच जणांना एक प्रश्न असतो की अरे एवढं चांगलं चाललंय, एवढे फॉलोअर्स आहेत, युट्यूबरवर एवढे सबस्क्रायबर आहेत युट्यूबचे, मग एक टीम असेल. काय लोकांचा गैरसमज कसा दूर कराल?
खरं तर वन मॅन शो आहे. माझे काही मित्र आहेत जे मला व्हिडिओग्राफी फोटोग्राफीमध्ये मदत करतात. पण स्क्रिप्टच्या बाबतीत म्हणाल तर मी माझी स्क्रिप्ट स्वतः लिहितो आणि बऱ्याचदा ती उत्स्फूर्तही असते. एखादा विषय असतो त्याच्यावरती उत्स्फूर्त बोलणं असतं. पण आता जे इंस्टाग्रामच्या बाबतीत म्हणाल, जो युथमध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलर गोष्ट आहे, तिथे कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला अधिक चांगला मेसेज पोचवायचा असतो. तर मला असं वाटतं युट्यूबपेक्षा इंस्टाग्राममध्ये तुमची स्क्रिप्ट प्रभावी असणं गरजेचं असतं. आणि त्यातही लोकांना आज कमी वेळेमध्ये सुद्धा सांगताना त्याला एका वेगळ्या गमतीशीर पद्धतीने किंवा अगदी लोकांमध्ये कुतूहल निर्माण होईल त्याबद्दल अशा पद्धतीने ते मांडायला लागतं. आणि यात कधी कधी असं वाटतं की ही अतिरंजकताही येते, कधी कधी नाही असं नाही, कधी कधी त्याला अतिरंजकता येतं. म्हणजे जगातलं सगळ्यात शुद्ध पाणी कुठे आहे माहिती आहे का, असं मी जेव्हा म्हणतो तेव्हा त्याची अतिरंजकता असते. पण त्यानंतर आपण ते एक्सप्लेन करताना त्याचं एक सायंटिफिक रिझन एक्सप्लेन करतो. आणि कुठेतरी मला असं वाटतं की सोशल मीडियाचं अल्गोरिदम हे असं चालतं की तुम्हाला तुमचं काहीतरी वेगळं मांडायचं आहे तर तुम्हाला एकतर वेगळी भाषा पाहिजे, वेगळी स्क्रिप्ट पाहिजे आणि तो युनिकनेस काहीतरी तुमचा तुम्हाला जपायला लागतो. आणि ते नेहमीच मी पाळत आलोय. आणि माझा कधी हे नसतो त्याच्यामध्ये की बऱ्याच जणांना माझं नावही कदाचित माहिती नसेल, तर रान माणूस म्हणून ओळखत असतात. तर त्याच्यामुळे असं वाटतं की स्पेसिफिकली आपल्याला काय मांडायचं आहे तेवढंच मांडणं आणि सोशल मीडियाला पर्सनली आयुष्यात न घेणं हे मला वाटतं की जास्त सोयीस्कर ठरतं. म्हणजे फिल्टर तुम्ही योग्य ठिकाणी लावून ठेवलेले असं म्हणायला हरकत नाही. बरं, कोकणात ना रोजगाराच्या संधी नाहीत असं वर्षानुवर्ष आपण वाक्य ऐकत आलोय. आपले म्हणतात ते आई वडील म्हणा किंवा आजी आजोबा यांच्याकडूनही आपले ऐकलंय की तिथे संधी नाहीयेत फार. शेती आहे, बागायती आहे, निसर्ग संपत्ती आहे. कसा ह्याचा सगळ्याचा समतोल साधायचा? रोजगाराच्या सोयी हा मुळात आधी शहरांचा प्रश्न असतो. गावांमध्ये जगणं असतं, गावांमध्ये पोट भरणं असतं, गावामध्ये जीवनाचा आनंद घेणं असतं. आणि रोजगार म्हणजे काय असतं की तुम्ही पैसा कमवणं, जो की गावाच्या, जर आपण आजपर्यंतच्या गावांचा इतिहास बघितला तर गावांमध्ये एक उत्तम आयुष्य जगण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी असतात आणि ह्या करण्यासाठी कष्ट करायला लागतात. आणि ह्या कष्टाला जर तुमच्या विद्वत्तेची साथ असेल आणि आजच्या काळामध्ये जर तुम्ही या वेगवेगळ्या माध्यमांचा वापर केला तर गावामध्ये बऱ्यापैकी रोजगाराच्या संधीही उपलब्ध होऊ शकतात. कारण आज कोकणाकडे काही युनिक गोष्टी आहेत ज्या जगभरात नाही आहेत. तर त्या शोधून काढून जर आपण त्याला जर योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवलं तर त्याला मार्केट उपलब्ध करणं फार मोठी गोष्ट नाही. आणि मी आता जनरली बघतो की कोकम किंवा ज्याला आपण गार्शिनिया इंडिका आमच्या कोकणी भाषेत धिरण म्हणतो, तर हे असं युनिक फळ आहे. हे फक्त रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा ह्या कोस्टल बेल्टलाच आहे. अगदी खाली केरळमध्ये पण नाही आहे आणि वरती रायगडच्या वरती पण नाहीये. तर या तीन प्रदेशातला ह्या एका पर्टिक्युलर रिजन मधलं जे फळ आहे, या फळाला आता जागतिक लेवलचं मार्केट निर्माण झालेलं आहे. ह्याचं कारण असं की त्याचं जे कोकमामध्ये असलेलं एक जे अँथ्रासाइन नावाचा त्याचा जो युनिक कलर आहे, आणि दुसरं म्हणजे कोकमामध्ये असलेलं नॅचरल सायट्रिक ऍसिड, आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कोकमामध्ये असलेल्या घटकांमुळे तो एक अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतो, व्हिटॅमिन ई आहे. आणि कोकमाच्या बियांचं तेल हे आपल्या आरोग्यासाठी, आपल्या अगदी म्हणजे इट्स एडिबल ऑइल आहे, तेही चांगलं आहे. तर मला असं वाटतं की कुठेतरी याच्यातलं संशोधनात्मक काम जर झालं तर, आणि जर आपण आपल्या गोष्टी जर जगामध्ये अशा पद्धतीने अशा रीतीने पोहोचवल्या तर मला वाटतं की कोकणाला एक वेगळ्या लेवलचं मार्केट आहे. आपण फक्त हापूस आंबा एक प्रोडक्ट घेऊन बसलेलो आहोत आणि तोही अख्ख्या भारताला देवगडचा हापूस कसा पुरतो, हा मी कोकणी म्हणून माझ्यासमोर प्रश्न आहे की एवढा तरी आंबा नॅचरली देवगडमध्ये येणं शक्य नसतं किंवा एवढा आंबा काही पिकत नाही कुठे, जशी नाशिकमध्ये काही एवढी द्राक्ष पिकत नाहीत. तर त्याच्यामुळे अगदी आपण फार का एकाच गोष्टीच्या मागे लागायचं. जी डायव्हर्सिटी आहे कोकणामध्ये आणि जी विलेजेस मध्ये डायव्हर्सिटी आहे, तर ती घेऊन जर आपण, म्हणजे अगदी एक बेल्ट आहे वेंगुर्लाचा साऊदर्न पार्ट, त्याच्यामध्ये सुरंगीचं जंगल आहे आणि जो की पूर्ण मला म्हणजे भारतातला सगळ्यात मोठा सुरंगीचा हॅबिटॅट हा साऊथ वेंगुर्ल्यामध्ये आहे. मग इथल्या लोकांनी सुरंगीच्या फुलांवरती कॉन्सन्ट्रेट केलं आणि तिथल्या 3 गावांची मिळून काही कोटींची इकॉनॉमी आहे सुरंगीची. तर असं मला वाटतं की तुमच्या गावातला युनिकनेस ओळखून जर तुम्ही त्याच्यावरती काम केलं, मग ते पर्यटन असेल, फळ प्रक्रिया असेल,
आणि शेती असेल, तर या मुद्द्यांना घेऊन तुम्ही सर्वाइव्ह होऊ शकता. होऊ कोकणात रोजगारी निर्माण होऊ शकतात. आता शाश्वत जीवनशैली, कारण पर्यावरण म्हटलं की ह्या सगळ्या कन्सेप्ट आता खूप म्हणजे लोकांपर्यंत पोहोचू लागले. हे शब्द, जे शब्द पूर्वी माहिती नव्हते, पण ते पण आता हळूहळू सगळ्यांना, आम्हाला सुद्धा सस्टेनेबल लाईफस्टाईल वगैरे वगैरे सगळं सुरू आहे. तुमच्या दृष्टीने काय आहे ही शाश्वत जीवनशैली आणि याचा पर्यावरणाशी कसा तुम्ही एक साधर्म्य साधता? बरोबर. शाश्वत जीवनशैलीचा उल्लेख मागच्या काही काळामध्ये प्रचंड वाढलाय. ह्याचं कारण अशाश्वत जीवनशैली वाढत चाललेली आहे. आणि ह्याचं कारण असं की शहरीकरण वाढत चालल्यामुळे आता लोकांना असं वाटतं की झालं, आता जगणं आता हे नाही आहे. म्हणजे ऑक्सिजन मास्क बिक्स घेऊन आणि ते दिल्लीमध्ये ते एअर प्युरिफायर लावून ते जगणं म्हणजे हे काही खरं नाहीये. यमुना, गंगा सगळ्या आता त्या मंगलाष्टकामध्ये राहिल्यात निर्मळ, त्या काय खऱ्या ह्याच्यामध्ये निर्मळ नाहीये. तर हे सगळं जे काही आपल्याला आजूबाजूला जे बदलतं पर्यावरण दिसतं, यातून आता लोकांना वाटायला लागले की आता सस्टेनेबल लिव्हिंग काहीतरी आपल्याला नवीन कन्सेप्ट निघाल. ज्यावेळेस याला घेऊन मी जेव्हा गावांकडे बघतो त्यावेळेस लक्ष की आपली रूट्स मध्ये सस्टेनेबिलिटी आहे. सस्टेनेबिलिटी हा या भारत देशाच्या जगण्याचा पाया आहे. कारण इथल्या डायव्हर्सिटी प्रमाणे इथलं जगणं आहे. म्हणजे तुम्ही अगदी नॉर्थ ईस्ट मध्ये जाल तर तिथलं फूड कल्चर हे तिथल्या नेचर बेस्ड आहे. आपल्या कोकणामध्ये याल, केरळमध्ये जाल, राजस्थानमध्ये जाल, प्रत्येक भागामध्ये म्हणजे त्या भागामधल्या लोकांनी त्या भागातल्या निसर्गाला अनुरूप अशी जीवनशैली ऑलरेडी विकसित करून ठेवलेली आहे. आणि तीच मला वाटतं त्या भागासाठी सस्टेनेबल आहे. ती कोणीतरी विकतचं जगणं किंवा ते कोणीतरी विकणं, तर ते सस्टेनेबिलिटी या नावाने ग्रीन वॉशिंग करून विकलेले प्रोडक्ट्स असतात. तर ते काही खरं सस्टेनेबल लिव्हिंग नसतं. सस्टेनेबल लिव्हिंग जेव्हा आपण म्हणतो म्हणजे सगळं नॅचरल म्हणजे सस्टेनेबल का? म्हणजे मी नाशिकमध्ये राहणार किंवा मी महाराष्ट्राच्या नागपूरमध्ये राहणार आणि मी तिकडे नॅचरल काहीतरी कोकणातल्या तांदूळ खाणार म्हणजे सस्टेनेबल नाही ना. तो तांदूळ कोकणातून आणण्यासाठी तुला ट्रान्सपोर्टेशन जे लागलंय आणि ते तुम्ही उगवलेलंच नाही आहे, तर ते इकॉलॉजिकलही नाही आणि सस्टेनेबल सुद्धा नाही. तर त्याच्यामुळे त्या भागातल्या लोकांनी त्या प्रकारचं जगणं आणि आजच्या काळामध्ये सस्टेनेबिलिटीला अजून एका वेने बघणं गरजेचं आहे, ते म्हणजे मिनिमॅलिझम. तर ते मिनिमॅलिझम काय आहे, तर तुम्ही कमीत कमी गोष्टींचा वापर करणं. की शहरांमध्ये राहून जर आपल्याला सस्टेनेबिलिटी जर फॉलो करायची असेल तर मला वाटतं की आपण कमीत कमी आणि रिसायकल गोष्टींचा वापर करणं हाच आपला कार्बन फुटप्रिंट आपण कमी ठेवण्याचा एक मार्ग असू शकतो. आता यंदाची जी थीम आहे पर्यावरण दिन, दरवर्षी युनायटेड नेशनची थीम असते. यंदा आहे प्लास्टिक बंदी किंवा प्लास्टिक मुक्ती. आपलं वेंगुर्ला म्हटलं तर आपल्याकडे असे प्रकल्प झालेले आहेत की आपल्याकडे प्लास्टिक बंदी केलेली होती आणि लोकांनी पण त्याला छान साथ दिली होती. प्लास्टिक आपण म्हणतोय कमी करूया, पण ते कमी होत नाहीये. पर्यावरणाला ते घातक ठरतंय. तर तुमचं याबद्दलचं काय मत आहे की प्लास्टिक वापरूच नाही का? गरजे पलीकडे प्लास्टिक आता आपण वापरत चाललोय. काही गोष्टींना अपरिहार्यता म्हणून आपण प्लास्टिक वापरणं हे एक सोल्युशन ठरू शकतं. म्हणजे आता एखादा पाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एखादी कळशी असेल जी लॉंग टर्म मध्ये 5 वर्ष 10 वर्ष वापरता येईल अशी प्लास्टिकची कळशी आपण घरामध्ये वापरतो आहोत स्टीलच्या ऐवजी, तर ते सस्टेनेबल असू शकतं. कारण स्टीलच्या उत्पादनासाठी आपल्याला मायनिंग करायला लागतं. त्याऐवजी आपण पेट्रोकेमिकल वेस्ट म्हणजे प्लास्टिक असा आपण त्याचा संदर्भ घेऊ शकतो. पण सिंगल यूज जे प्लास्टिक आहे आणि आपण जे आज काही वेगवेगळे पदार्थ प्लास्टिकमध्ये घेऊन खातो आहोत ते त्याच्या वापरानंतर जे इतरत्र फेकतो आहोत आणि ते जे इझी हे झालेलं आहे त्याचा वापर, तर ते कुठेतरी घातक बनत चाललेलं आहे. 2017 मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा कोकणातला हा भारतातला सगळ्यात क्लीनेस्ट डिस्ट्रिक्ट होता. 2017 नंतर पर्यटन वाढलंय आता कोकणामध्ये. आता ज्या ठिकाणी जाल तिथे तुम्हाला कचरा दिसून येतो. वॉटरफॉल जावा, कुठेही जावा, तर हा कचरा आपण टाळू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी आपल्याला हे खाण्याचे जे लेज सारखे किंवा जे काही आपण आजकाल ज्या पॅकेज फूड घेऊन जातो ते तिथे घेऊन खाण्याची गरज नसते. गावामध्ये सुद्धा प्लास्टिकची बऱ्यापैकी गरज नसताना ते वापरलं जात आहे. कारण बऱ्यापैकी आपण केळीची पानं वापरू शकतो किंवा करमळ्याचे खोले वापरू शकतो, कुडाची पानं वापरू शकतो. पौलीपासून पण अगदी प्लेट्स बनवल्या जातात. तर अशा पद्धतीचे आपल्याकडे वेगवेगळे सोल्युशन्स आहेत. तर ते का नको वापरूया. आणि ते जर वापरले तर आपली गावं ही
स्वच्छ दिसतील. आता हे जे आता तुम्ही उत्पादनं सांगितली, खरं तर ही कोकणामध्ये आपण केळीचं पान म्हणा, त्याचे हो. द्रोण म्हणा किंवा पाऊलीपासूनचे जे विविध वाट्या प्लेट्स आपण बनवतो, खरं तर ते पूर्वीच्या काही परदेशी माल आणि स्वदेशी तसं एक हे आहे. तुम्ही एक हो. स्वदेश चळवळ पण चालवता, हो. जेणेकरून तिथल्या गावातल्या मंडळींना तुम्ही आपल्याकडच्या उत्पादनांबाबत किंवा जे पिकवतात त्याच्या बाबत एकत्रित करून तुम्ही त्यांना पुढे जाण्यासाठी एक ही चळवळ चालवली आहे. म्हणजे त्या मागचा उद्देश आणि त्यातून कशा प्रकारे तुम्ही त्यांना पुढे घेऊन जाणार आहात? स्वदेशी मुळात चळवळ अशी आहे की आता गावाकडे चला, म्हणजे गावाकडे एका वेगळ्या दृष्टीने बघा, या दृष्टीने चालू झाली. आणि स्वदेशमध्ये आम्ही एक मूळ हे ठेवलं की लोकल इकॉनॉमी समजून घेणं, की बाजारपेठ आपली जी आता कोकणामध्ये किंवा आपल्या गावांमध्ये मुख्य शहरं असतात, पण त्याला सोडून छोट्या छोट्या बाजारपेठा असतात. हो. आणि हे 5-5 गावांची मिळून एक आठवडी बाजार भरतो. आणि या आठवडी बाजारांमध्ये आजूबाजूच्या ज्या शेतकरी आहेत त्यांना तिथे आपलं उत्पादन घेऊन येण्याची संधी असते. आणि मग तिथे लोक येऊन आपल्याकडे जे नाही ते घेतात. मग ते मंगळवारचा बाजार, बुधवारचा बाजार असे वेगवेगळ्या गावांमध्ये भरतात. आणि त्या आठवडी बाजारमध्ये आपल्याला मग तो मिरगाचा बाजार किंवा गणपतीचा बाजार अशा त्या पर्टिक्युलर सीझन मध्ये ते बाजार भरत असतात. तर ह्या अशा गोष्टींमधून काय होतं की लोकल इकॉनॉमी स्ट्रॉंग बनत जाते. पण आजकाल काय झालंय की आपल्याला सगळ्याच गोष्टी मॉल्स मधून घ्यायच्या आहेत, आपल्याला सगळ्याच गोष्टी ह्या ब्रँडेड घ्यायच्या आहेत. आणि ह्या ब्रँडेड आणि मॉल्स मधून घेत असताना आपण एकच ठराविक ग्लोबल इकॉनॉमी प्रमोट करतोय. तर मला असं वाटतं की ही इकॉनॉमी जर आपण समजून घेतली तर आपली गावातलीच माणसं स्वतः व्यावसायिक बनू जी आहेत, म्हणजे छोट्या छोट्या टोपल्या घेऊन बाजारांमध्ये महिला येऊन बसतात आणि त्यांच्यावर त्यांचं पोट चालत असतं. आणि त्यांच्यामध्ये कुठलेही असं ब्रँडेड प्रोडक्ट नसतं, पण त्यांच्याकडे जे गावठी प्रोडक्ट असतं तेच तर खऱ्या अर्थानं एक ब्रँडेड इंडिजिनस प्रोडक्ट असतं. तर ते आपल्याला जर कळलं की हे असे प्रोडक्ट जर आपण विकत घ्यायला लागलो तर मला असं वाटतं की गावातली इकॉनॉमी स्ट्रॉंग होईल. तर तो हा एक स्वदेशचा एक भाग आहे की त्याच्यात आपण इकॉनॉमी समजून देतो आणि गावात येणाऱ्या लोकांना एक प्रकारे एक मदत करतो की ते कसे गावात सर्व्हाइव्ह होऊ शकतील. बरं, त्याच्यासोबत तुम्ही सुरुवातीला म्हणालात की पर्यटनापासून तुम्ही सुरुवात केली. मांगर हा जो शब्द आहे हा टिपिकल मालवणी आणि कोकणी आहे, कारण आपल्याला माहिती आहे ते मांगर म्हटलं की आपण त्याच्याशी रिलेट करतो की काहींनी त्याच्यात अडगळीचं सामान थोडं ठेवलेलं असतं, काहींनी तो मुद्दाम उभारलेला असतो काहीतरी. तुमचा स्टेक असा आहे तिथला? झालं असं की मी ज्यावेळेस पर्यटन करायला चालू केलं कोकणात, त्यावेळेस सुरुवातीला मी फक्त लोकांना कोकण दाखवायचो, फिरवायचो आणि लोक राहायची आजूबाजूच्या कुठल्या तरी बीच साइड रिसॉर्टमध्ये वगैरे जाऊन. नंतर लक्षात आलं की लोक जर माझ्या गावातला अनुभव घ्यायचा असेल त्यांना, तर त्यांनी गावातल्या लोकांसारखं जगायला पाहिजे. आणि गेल्या काही वर्षांमध्ये काय झालंय की कोकणातली मातीची जी घरं आहेत ती लोक पाडायला लागलीत आणि त्या ठिकाणी स्लॅबची घरं बांधत आहेत. ह्यात प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गरजा असतील, त्याबद्दल काही दुमत नाही. पण मग मातीची घरं पाडण्याऐवजी आपण त्याचेच होमस्टे केलं तर काय? कारण लोकांना आता कोकणात येऊन निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडतं. आणि आता मड हाऊसेस हा एक नवीन कन्सेप्ट पुढे येतोय जे की सस्टेनेबलही आहे. तर त्या पद्धतीचे जर आपण त्यांना अनुभव देऊ शकतो आणि त्यातून स्थानिकांना काहीतरी रोजगार मिळेल या हेतूने आम्ही जुने मांगर जे होते, म्हणजे घराशेजारी जे मातीचे घराशेजारी मांजर या शब्दावरून मांगर आलेला आहे, तो पोर्तुगीज शब्द आहे. आणि त्या मांगर जे असायचे फार्म हाऊसेस त्याच्या मागे गोठा असायचा आणि अजूनही ते गोठा आहे आपल्या मांगराच्या तिथे. आणि गोठ्याच्या इथे म्हणजे अजूनही असं आहे की मांगरात येऊन लोक राहतात तर त्यांच्या गायीच्या शेणाचा आणि गोमूत्राचा सुगंधही एक वेगळं वातावरण निर्मिती असते आणि तेही अनुभवता येतं. आणि मांगरात राहिल्यामुळे तुम्हाला शेतकऱ्यासोबत राहिल्याचा फील मिळतो. आमचा जो आत्ता मांगर आहे तिथे आम्ही आता आंब्याच्या सीझनला आंबे आडीत घालतो. त्यामुळे तिथे पर्यटक आला तर तो झोपतो, त्याच्या खाली आंबे आडीत घातलेले असतात, त्यामुळे त्या सुगंधातच तो असतो. कधी सुरंगीचा सुगंध असेल, कधी काय. तर मला असं वाटतं की हे वर्षभर ऋतूचे सोहळे आहेत, ते जर तुम्हाला अनुभवायचे असतील तर ते तुम्हाला अशा कोकणी घरांमध्येच अनुभवायला मिळतात. म्हणून आम्ही तो मांगर सुरू केलाय. गेल्या 4 वर्षांपासून मांगरामध्ये वेगवेगळी माणसं येत आहेत आणि ती राहतात, मातीशी जोडली जात आहेत आणि त्यातून एका शेतकऱ्याचं एक चांगलं एक मॉडेल उभं राहिलंय. आणि आमचा जो इनिशिएटिव्ह होता की आम्हाला पर्यटन रूट पर्यंत पोहोचवायचं होतं आणि त्या माणसाला आम्हाला हे करायचं होतं, प्रमोट करायचं, जो खऱ्या अर्थानं कोकण जगतो, ना की इन्व्हेस्टमेंट म्हणून त्याने कोकणामध्ये होमस्टे घातलाय.
त्याची इन्व्हेस्टमेंट, त्याची लाईफस्टाईलच आहे, अशा माणसांना आपण यातून प्रमोट करतो. पण एक सुरक्षितता हा पण मुद्दा असतो, कारण शहरातून आपण एसी मध्ये राहत असतो, फ्लॅट मध्ये राहत असतो आणि अचानक मांगर स्टे इथे राहायचं, जी तुम्ही त्यांच्या रोजच्या जीवनातली शैली तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवताय. सुरक्षिततेच्या बाबतीत काय असतात लोकांच्या प्रतिक्रिया ह्या मांगर मध्ये राहताना? अगदीच. सुरक्षितताच्या बाबतीत म्हणाल तर कोकणातल्या घरांची रचना ही एक एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन असतं. म्हणजे कोकणी वाडी असते ना, त्याच्या बाजूला एक बिरामणाचं किंवा ब्राह्मणाचं स्थळ म्हणतात त्याला, किंवा एक देवराई असते राखणदाराची, ही आधी तुमच्या वाडीची प्रोटेक्टर असते. तर तिथे तुमचा जो प्रोटेक्टर म्हणजे तो एकतर तो वाघ असतो किंवा नाग असतो, तो तिथे असतो, जो वाडीतला तुम्हाला वाडीतल्या वेगवेगळ्या संकटांपासून प्रोटेक्ट करतो असं म्हणतात. आणि हे ज्यावेळेस ही वाडीतलं जंगल प्रोटेक्टेड आहे त्यावेळी तिथली माणसं प्रोटेक्टेड आहेत. दुसरं असतं की घरातल्या लोकांचं वातावरण ही एक प्रकारे लोकांमधली ती भीती कमी करतं. कारण घरात लहान थोरापासून सगळी माणसं असतात. आम्हीही लहानाचे मोठे अशाच ठिकाणी झालो जिथे लोक म्हणतात की सापांची भीती वाटते, पण त्या ठिकाणी आमचं बालपण गेलंय. तर त्याच्यामुळे लोकांना कॉन्फिडन्स वाटतो की ही लोक इथे राहतात, इथे जगतात, ना की आपण अशा ठिकाणी आलो जिथे माणसं राहत नाहीत. आजकाल लोक जंगलात कुठेतरी जागा घेऊन फॉरेस्ट होमस्टे बांधतात. तो खरं तर भीतीदायक आहे. पण जिथे ऑलरेडी वाडे वस्त्यांमध्ये लोक राहतात त्यांनी एक काही शेकडो वर्षांपासून तिकडे माणसांची वस्ती निर्माण केली आणि त्यांच्या वस्ती आणि जंगलातल्या प्राण्यांची वस्ती ह्याचा आधीपासून एक वेगळा करार झालेला आहे तो, की तुम्ही आमच्या एरियामध्ये यायचं नाही. नैसर्गिक करार झालेला आहे तो. आणि माणसांनी पण जागा निवडताना डेन्स फॉरेस्ट ज्या होत्या त्या त्यांनी देवरायांसारख्या कन्झर्व केल्या आणि जिथे गाव रहाटी वसवली त्यात तिथे त्यांनी फारशी जंगलतोड केलेली नाही. दुसरं महत्वाचं म्हणजे गाई गुरांचं असणं. आपल्या वाड्यात गाय असणं, आपल्याकडे बैल असणं, आपल्याकडे मांजर असणं. कोकणात घरामध्ये सगळ्या मांजर असतात. तर कुत्रा असणं, हे सगळे आपल्यासाठी एक प्रकारे संकेत असतात. आणि कुठलंही संकट आलं तर ते मांजर आपल्या अंगावर घेतं, कुत्रा आपल्या अंगावर घेतं किंवा गाय आपल्या अंगावर घेतं. तर हे असं असल्यामुळे एक प्रकारे प्रोटेक्ट असतं. म्हणजे मी ज्या वाडीत आता राहतो ती वाघेरी वाडीत, मला वाटतं महिन्याला 2-3 तरी कुत्रे गायब होतात. बिबट्या उडवतो त्यांना. याचा अर्थ बिबट्यापासून आमचा जीव कुत्रा वाचवतो. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या मला असं वाटतं की ही सुरक्षितता गावांमध्ये आहे आणि ती लोकांनी जपली आहे. पण मातीचं जेव्हा तुम्ही म्हणताय घर आहे, एक पाऊस पडतो, जनरली कौलारू घरांमधनं पाणी आत येतं, मातीची घरं आहेत ती ओल दाटते, मग अशा वेळी पण ते तुम्हाला सुरक्षित वाटतं का त्या मातीच्या घरामध्ये राहणं? अगदीच. मातीच्या घरामध्ये म्हणजे काय असतं, ज्या वेळेस तुम्ही पावसाळ्यामध्ये कोकणामध्ये ज्याल तर प्रचंड पाऊस आणि ह्युमिडिटी असते. आता कोकणातली लोक ज्या वेळेस हे मॉडर्न टाइल्स मार्बल घालायला लागली त्यावेळेस काय व्हायला लागलंय की घरांमध्ये मोठ्या प्रमाणात मॉइश्चर ते जमिनीवरती साठून ओल धरायला लागले. पण जर तुम्ही शेणाची जमीन जर कोणाची असेल तर त्या जमिनीवरती ओल धरत नाही. शेणाची आणि जमिनी मातीची प्रॉपर्टी आहे की ती मॉइश्चर जे आहे ते खेचून घेतं. त्याच्यामुळे त्या जमिनीवरती पाय ठेवून बघा आणि तुम्ही मार्बलच्या फरशीवरती पाय ठेवून बघा, तुम्हाला इथे जास्त छान वाटेल किंवा तुमच्या पायांना ऊब मिळते. दुसरं गोष्ट असं आहे की मातीची जरी घरं असली, कारण मातीची घरं ही साधारण कोकणामध्ये आजकाल बांधलेली नाहीये, ही म्हणजे 100 वर्ष 150 वर्ष, म्हणजे 150 पावसाळे त्यांनी खाल्लेत. आणि साधे सुधे पावसाळे नाहीत, कोकणातले पावसाळे खाल्लेत. 150 पावसाळ्यांमध्ये स्लॅबचं घर कोकणामध्ये टिकू शकत नाही. कारण मातीच्या घरांना जो उतार आहे, मातीच्या घरांना आपण कुडून घेण्याची एक प्रथा असते. म्हणजे पावसाच्या आधी आपण मातीची घरं ही नारळाच्या झावळांनी, चुडतांनी, गवतांनी कुडून घेतो. आणि त्यामुळे आपोआप त्याच्यामध्ये एक वॉर्मथ, आतमध्ये गरमी जाणवते. म्हणजे हे फक्त कोकणातच नाही तर तुम्ही सह्याद्रीत आदिवासी पाड्यांमध्ये जरी गेलात तरी बाहेर कितीही पाऊस पडत असला तरी तुम्हाला आतमध्ये उबदार जाणवणार. आणि आतमध्ये घरामध्ये एक चूल असते आणि ही चूल पेटत राहिली की घरामध्ये तुमचा जो धूर राहतो त्याच्यामुळे त्या घरांमध्ये जे मॉइश्चर आहे ते राहत नाही आणि कायम तुम्हाला कोरडेपणा राहतो. तर हा म्हणजे आजकाल झालंय काय की घरातल्या चुली संपल्या, मातीच्या घराचा मेंटेनन्स करणारी जीवनशैली संपली, शेण कोणी सारवत नाही. त्यामुळे आजकाल मातीच्या घरांमध्ये पाय ठेवताना सुद्धा ती पूर्वीची फिलिंग येत नाही. त्यामुळे जर ते घर जर जपायचं असेल मातीचं तर त्याबरोबर ही जीवनशैली टिकणं हेच त्यामागचं एक उत्तर आहे. बरोबर, खरंय. आता तुम्ही एवढे फेमस आहात आणि लोकांना माहितीये की कोकणी रान माणूस आहे, मग आपण ह्याच्याशी तरी बोललं पाहिजे किंवा ह्यांना कळवलं पाहिजे की तुमचं हे व्हिडिओ छान आहे, काय आहे वगैरे. इतके आता तुम्ही वेगवेगळा कंटेंट देत आहे, बरोबर.
काही अशा छान लक्षात राहिलेल्या तुमच्या प्रतिक्रिया किंवा अनुभव आहेत का, की तुम्ही हे असं काम करायला सुरुवात केली आणि मला कळवलंय की हे काहीतरी वेगळं आहे, किंवा काही अशा प्रतिक्रिया पण असतील की तुम्हाला फार इंटरेस्ट वाटला की ह्यांना काहीतरी वेगळं जाणून घ्यायचं आहे? मी पालघर जवळ एका आदिवासी पाड्यावरती गेलो होतो आणि तिथला एक माणूस असं त्यात थोडासा अपंग होता आणि तो त्या ठिकाणी धावत धावत असा आला होता. मी तिथे एक माझा मित्र डिझाईन जत्रा म्हणून त्याचं एक फर्म आहे, आर्किटेक्चरल फर्म, आणि तो मातीच्या घरांवरच काम करतो. तर त्यावेळेस तो अपंग आदिवासी माणूस म्हणाला की तू हे जे दाखवतोस हे आमचं जगणं आहे आणि आम्हाला अभिमान वाटायला लागलाय आमच्या जगण्याचा, जो की आम्हाला वाटायचा आम्ही आदिवासी, आम्ही कुठेतरी दूर फेकले गेलेलो, विकासापासून दूर, पण आमचा विकास तुझ्यामुळे आम्हाला कळायला लागला की आम्ही एक जगणं जगतो. तर मला वाटतं हे लोकांपर्यंत जर आपण पोचतो आहोत तर ते मला वाटतं माझं यश आहे. कारण लोकांनी फक्त आपल्याला एंटरटेनमेंट म्हणून घेणं हे आपलं यश नाही. कारण आपण आपला एवढा वेळ देतोय, आपण आपल्या विचारांना, आपल्या आजपर्यंतच्या क्रिएटिव्हिटीला जिथे आपण वाव देतोय, अशा गोष्टी लोकांनी मनोरंजन म्हणून न घेता जर त्यांनी त्यांच्या जगण्यासाठी काहीतरी त्याचा उपयोग झाला, त्यातून त्यांना प्रेरणा मिळाली, तर तो एक आहे. आणि काही चळवळीतले काही लोक आहेत जे मुलांना माझे व्हिडिओज दाखवतात आणि त्यातून मुलांना पर्यावरणाच्या दृष्टीने घडवण्याचा प्रयत्न करतात. तर मला असं वाटतं की फार व्ह्यू जरी नाही मिळाले तरी असे व्हिडिओ करत राहायचे, ज्यातून अशी मुलांना ज्या ठिकाणी, जसं आता आपलाही चॅनल ज्या ठिकाणी आपण मुलांसाठी काम करत आहात, तर तिथे मी आवर्जून जातो आणि त्या ठिकाणी मी बोलतो. कारण मुलं घडवणं आणि त्यांच्या पुढच्या पिढीसाठी हे सगळं वाचवायचं आहे, त्याच्यामुळे त्यांना याबद्दलचा अवेअरनेस निर्माण करणं एक मोठं मला पोचपावती वाटतं. बरोबर आहे. आता मुलांसाठी तुम्ही काही शाळांमध्ये सुद्धा त्यांना माहिती देणारे किंवा पुढे जाऊन या पर्यावरणाबाबतीतले धडे त्यांच्या लक्षात राहतील असं काही ना काही तुम्ही मुलांसाठी सतत प्रयत्नशील असता, त्यांना जाऊन तुम्ही मार्गदर्शन करता. मग याच्यामध्ये तुम्ही काय समजवता मुलांना की त्यांनी काय काय करावं, म्हणजे कशा प्रकारे आपल्या पर्यावरणाकडे त्यांनी लहानपणापासून लक्ष दिलं पाहिजे? ज्यावेळेस आम्ही गावांमध्ये प्रोग्राम करतो त्यावेळेस गाव आधी मुलांनी समजून कसं घ्यावं याच्याबद्दल आम्ही त्यांना अवेअर करतो. काही पुस्तकं मुलांना वाचायला देतो. त्याच्यामध्ये एक डॉक्टर रुपेश पाटकरांचं पर्यावरणीय बुद्धिमत्ता नावाचं एक छान पुस्तक आहे. त्यात त्यांनी पर्यावरण म्हणजे फक्त जे आजकाल चाललंय झाडं, वेली, फुलं, फळं, पानं, या पलीकडे जाऊन पर्यावरण म्हणजे आपण, आणि आपणच पर्यावरणाचा भाग असू, आणि आपल्यासाठीच आपण जर पर्यावरण शिल्लक ठेवलं नाही तर मग आपण सर्वाय कसे राहणार. तर या दृष्टीने ती एक पर्यावरणीय बुद्धिमत्ता विकसित करण्याचे काही आपण कोर्सेस घेतो, प्रोग्राम्स घेतो शाळांमध्ये, त्याच्यावरती टेस्ट घेतो आणि मुलांची पर्यावरण बुद्धिमत्ता विकसित करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि शाळांमध्ये बरेचसे शिक्षक असे कामं करत असतात, तर तिथे जाऊन मग त्यांच्या कॅम्प्समध्ये सहभागी होतो आणि काही फिल्म्स दाखवतो, वाईल्ड लाईफ रिलेटेड आम्ही करत असलेलं काम दाखवतो, आणि त्यातून मुलांना गावची ओढ निर्माण करणं आणि गावात काय आहे वेगळं हे मुलांना सांगणं हा उद्देश असतो त्यामागचा. बरं, मातीतनं रुजणं असतं ना, ते खूप सोपं असतं. म्हणजे आपण अगदी बी जरी आपल्या कुंडीमध्ये टाकली आणि तिला पाणी टाकत राहिलो तर ती रुजून येते. पण जे रुजतं त्याला मातीत तग धरून उभं राहणं मात्र कठीण असतं. कारण आजकालचे जे यंग जनरेशन आहे त्यांना आपण म्हणतोय की त्यांना झगमगाट फार आवडतो, झगमगत्या जगात जायला आवडतं. प्रत्येक जण आजकाल शिकल्यानंतर मला शहरात जायचं आहे हे त्याच्या एक डोक्यात असतं. पण मग अशा तरुणांना आपल्या मातीशी जर घट्ट बांधून ठेवायचं असेल तर मुळात यामध्ये पालक, शिक्षक यांची सुद्धा जबाबदारी खूप महत्वाची आहे. मग या बाबतीत तुम्ही पालकांना काय सांगाल की आपल्या मुलांना कसं आपण ते समजावून दिलं पाहिजे, की पालकांचीच इच्छा असते म्हणत की माझ्या मुलाने शहरात जावं? अगदी तुम्ही योग्य सांगितलं की पालकांनाच आपल्याला फार अवेअर करण्याची गरज आहे. कारण पालक आता ओव्हर अँबिशियस होऊन मुलांना स्पर्धेमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतात आणि मुलांना त्यांच्या मूळ जगण्यापासून, मूळ आनंदापासून, त्यांना निसर्गापासून ते दूर घेऊन जातात नकळतपणे. तर मला असं वाटतं की पालकांनी मुलांना मातीत खेळण्याची संधी द्यावी, मातीत काम करण्याची संधी द्यावी, त्यांना संघर्ष काय असतो मातीतला ते त्यांनी दाखवावं, आणि त्यासाठी अजूनही गावं शिल्लक आहेत. तर ज्यावेळेस आपण मुलांना गावं दाखवायला घेऊन जातो, मे महिन्याच्या सुट्टीमध्ये गावाकडे येतात, त्यावेळेस त्यांना या गावातल्या छोट्या छोट्या प्रोसेसचा भाग व्हायला द्या. म्हणजे कोकम फोडायला द्या त्यांना, आगळ कसा बनतो ते दाखवा, भिरडं कशी फोडतात ते दाखवा, त्यांना आंब्याची साठं कशी घालतात,
फणसाची साठं कशी घालतात ते दाखवा, मसाले कसे बनतात कोकणातले, त्या मसांचं हार्वेस्टिंग कसं होतं ते दाखवा, सुपारी कशी लागते ती कशी फोडतात, नारळ कसा लागतो. म्हणजे या सगळ्या प्रोसेसचा ती भाग बनायला पाहिजे. नाहीतर मुलं उद्या प्रश्न विचारला पाणी कुठून येतं तर नळातून म्हणून सांगतील. तर त्याच्यासाठी आपल्याला मुळात ते कसं येतं, पाणी कुठून येतं, झरे कुठे असतात, पाऊस कसा पडतो आणि ह्या सगळ्याशी रिलेटेड एक छान गोष्टी आहेत. म्हणजे जसं हे आपल्या बालपणाविषयी पाडगावकर म्हणतात की वेंगुर्ल्याचा पाऊस कसा गाणे म्हणत यायचा, सरींनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा. तर तो कुशीत घेणारा पाऊस सुद्धा त्या मुलांनी अनुभवायला पाहिजे. नाही तर पाऊस म्हणजे चिखल, पाऊस म्हणजे दगदग, पाऊस म्हणजे हे जे काही आत्ता आजूबाजूला आहे तो पाऊस नाही, तर पाऊस म्हणजे आनंद. तर तो गाव त्यांनी मुलांना दिला पाहिजे. मराठी माणसांना तर गाव आहे, पण बऱ्याचशा भागांमध्ये गावच नाही आहे. त्या लोकांची तर परिस्थिती फार वाईट आहे. त्याच्यामुळे ज्यांना गाव आहे त्यांनी तरी निदान गाव काय आहे हे समजून द्यायला पाहिजे. आणि जर ते गाव त्यांनी अनुभवलं नाहीत, जसं मी सुरुवातीला म्हणालो की ज्यावेळेस मी आज कोकण वाचवा म्हणतो त्यावेळेस मी माझं बालपण वाचवा म्हणतोय, तर मुलांनी ते बालपणच जर अनुभवलं नाही तर ते उद्या जाऊन काय म्हणतील, काय वाचवा, रील्स आणि इंस्टाग्रामचे व्हिडिओज वाचवा असं म्हणतील का. तर त्यांनी काहीतरी जगलं पाहिजे आणि ते ऍक्च्युअल जगणं असायला पाहिजे, ते डिजिटल जगणं नाही असायला पाहिजे. तर म्हणून ते बालपण मुलांना अनुभवला देणं हे मला वाटतं महत्वाचं, खूप गरजेचं आहे. खरंच म्हणजे तुम्ही जे आता जे सांगितलंय ना ते सगळ्याच पालकांनी, जरी जमलं नाही तरी सुट्टी वेळी आपण म्हणतो की मी एखाद्या फार मोठ्या ठिकाणी किंवा परदेशी फिरून आलो म्हणजे मी खूप काहीतरी केलं, तर त्यापेक्षा त्या मातीमध्ये मी जाऊन आलो हा अनुभव खूप महत्वाचा असतो. खूप छान वाटलं. खरं तर ह्या ज्या गप्पा आहेत तुमच्या त्या खूप म्हणजे अजून बोलण्यासारखं खूप आहे, पण आपण म्हणतो ना की किती बोलायचं आणि किती ऐकायचं, कारण वेगवेगळे ह्याला पैलू आहेत तुमच्या. म्हणजे त्या रानात राहणं, जगणं, तिथला परिसर अभ्यास आपण म्हणतो तसा तो करणं आणि त्यातून पुढे एक जीवनशैली विकसित करणं ही साधी गोष्ट नाही. आणि तुम्ही ती अगदी अनेक आव्हानांना तोंड देत नक्की आजपर्यंत तुम्ही इथे ती पुढे घेऊन जाल याची आम्हाला खात्री आहे. कारण जे म्हणतो ना आपण दिसतं तसं नसतं, ते सोपी गोष्ट नाहीये. सो थँक्यू सो मच, तुम्ही इकडे आलात आणि तुमचा वेळ दिलात आमच्यासाठी. आणि तुमच्या बरोबरचा जो हा अनुभव आहे गावचा तोही खूप सगळ्यांना आवडेल असं मला वाटतं. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या वयम मासिकाचे सभासद नसाल तर सभासद व्हा, कारण या मासिकामध्ये सुद्धा तुम्हाला ही रंजक मुलाखत वाचायला मिळणार आहे. सो थँक्यू सो मच पुन्हा एकदा.